नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझं आता मी कोणत्या उपायी. ही कविता आपण बालभारतीच्या पुस्तकामध्ये सगळ्यांनीच ऐकलेली आहे. परंतु आज गदिमांनी लिहिलेली आईवरची कविता आपण ऐकणार आहोत. आईसारखे दैवत कुणी नाही, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. असे अनेक कवींनी, साहित्यकारांनी आईविषयी भरपूर लिहून ठेवले. आणि गदिमा म्हणजे काय? साहित्य विश्वातलं अतिशय प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व. तर ऐकूयात त्यांनी लिहिलेल्या आईविषयीचे हे 4 शब्द. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई. म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई. म्हणजे श्री गणेशा केल्यानंतर आपण अ आ ई शिकलं पाहिजे. मुलांनो, शिकणे अ आ ई. तीच वाढवी तीच सांभाळी, तीच वाढवी तीच सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी. आई वृद्ध झाल्यावर आपण तिची सेवा करतो, परंतु आपण लहान असताना किंवा आपण मोठे होईपर्यंत तिन्ही काळ, सकाळ दुपार संध्याकाळ, ती आपली सेवा करत असते. आपल्याला काही हवं नको ते पाहत असते. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी, देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी, देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी. कौसल्ये विण राम न झाला, कौसल्ये विण राम न झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला, देवकी पोटी कृष्ण जन्मला, शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई. केवळ आणि केवळ जिजाऊंनी शिवरायांना लहानपणी जे रामायण महाभारत सांगितलं, संत महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्यावर कडक नजर ठेवली, त्यांना इकडं तिकडं भरकटू देऊ नये, वेळोवेळी त्यांना जाणीव करून दिली चांगल्या वाईट गोष्टींची. म्हणून आज हे आपलं स्वराज्याचं तोरण उभं राहिलेलं आहे. नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे, नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे, थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई, थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई. म्हणजे आईचं ऋण कधीच विसरू नका. त्या माऊलीच्या पुण्याईचं कधीही जाण ठेवा आणि खूप चांगला माणूस तुम्ही तिच्या प्रेमाची, तिच्या ऋणाची काय करा तर परतफेड करा, असं गदिमांनी सांगितलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला कविता? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मंडळी, कलियुग आहे, बरेच जण आईवडिलांना सांभाळत नाहीत, वृद्धाश्रम खूप झालेत. ही कविता कमीत कमी लक्षात ठेवावी, जाणून घ्यावी आणि आपल्या आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांना व्यवस्थित सांभाळावं, हीच इच्छा, प्रार्थना. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.